नेहमीप्रमाणे मोबाईल लावायला जे उशीर करतात तेच असू शकते. व्हिडिओ काढायला मात्र तुमचा मोबाईल लगेच चालू होतो. चला विचारा. करायचं का? सर, सभागृहात तुम्ही मंत्र्यांच्या बंगल्यांवरती अमाप असा पैसा खर्च केला जातो रिनोव्हेशनसाठी आणि उभारणीसाठी, त्या संदर्भात तुम्ही प्रश्न उपस्थित केला. तर संपूर्ण त्या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांची आणि तुमची खडाजंगी झाली. खरं तर तुमच्याकडे काय वस्तुस्थिती या संदर्भातली माहिती आहे? काय झालं, त्यांना असं वाटलं की एका मंत्र्याने 30 कोटीचा बंगला बांधला. मी तसं म्हणत नव्हतो. मी असं म्हणत होतो की 5 महिन्यापूर्वी हे जे सर्व मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या शासकीय घरामध्ये मार्बल लावण्यासाठी, दरवाजे बदलण्यासाठी, काचा बदलण्यासाठी, अजून बरंच काय करण्यासाठी टोटल 30 कोटी रुपये खर्च हा शासनाच्या तिजोरीतून तिथं केला. आणि याच्या पुढेही अजून 30 कोटी करण्याचा विचार हा त्यांचा चालू आहे. आम्ही त्याचा विरोध केला. आम्ही म्हणालो तर मुलांच्या अजून स्कॉलरशिप मिळाला, शेतकऱ्याला अडचणी आहेत, सामान्य लोकांना अनेक अडचणीतून जावं लागतं, तिथं बऱ्याच काही योजनेचे पैसे वेळेवर येत नाहीत. आधी त्याच्यावर पैसा टाका आणि मग जे बंगले तुम्ही वापरतच नाही त्या बंगल्यांवर तुम्ही नंतर खर्च करा, एवढीच विनंती करतो. आता पण त्यात काय झालं, कदाचित त्यांना ते लागलं असावं, त्यांना थोडंसं वाईट वाटलं. म्हणतात ना, खरं बोलल्यानंतर काही लोकांना वाईट वाटतं, असा तो एक प्रकार होता. आणि त्यामुळे त्यांनी तो विरोध केला. त्याच्याचबरोबर 7,500 कोटी रुपये, जसं केंद्र सरकारचा जो एक पार्लमेंट आहे नवीन, त्यासाठी 25,000 कोटी खर्च केला, तसाच आपल्या राज्यामध्ये 7,500 कोटी हे बंगले आणि मंत्रालया नवीन करण्यासाठी तो तिथं करण्याचा विचार हे सरकार करते. त्याचाही विरोध आम्ही केला. आम्ही म्हणतोय शेतीच्या पाण्याच्या योजना, हॉस्टेल्स, अजून काही मोठे प्रोजेक्ट्स त्याच्यावर जर खर्च केला तर जास्त योग्य ठरू शकतो. दादा, आज राम कदम यांनी एक आरोप केलाय की योगेश सावंत हे रोहित पवारांचे कोण आहेत, त्यांच्यासाठी ते फोन का करतात? योगेश सावंत हा आमच्या सगळ्यांचा कार्यकर्ता आहे. आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून पुरोगामी विचाराला ताकद देत प्रतिगामी विचाराच्या विरोधात लढणारा हजारो कार्यकर्त्यांपैकी एक तो कार्यकर्ता आहे. मी त्याला ओळखतो. त्यांनी सांगत असताना चुकीची माहिती सांगितली. ते बोलत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी खोटी माहिती ही विधिमंडळामध्ये